गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज चालू करूया आपला लेग वर्कआउट. आज लेग वर्कआउटमध्ये पाकल्या उरल्यात. पहिलाच घेतले आपण स्क्वॉटिंग विथ बार्बल रॉड आणि त्याला अल्टरनेटिव्ह घेतला स्क्वॉटिंग युजिंग फंक्शनल ट्रेनर. आज काय खरा नाही, क्वेश्चन पण बोलते आणि सीट पण बोलते. आज बाबा सोडत नाही. मी बोललो भाई बाकी टायमाला आपण मारतो अल्टरनेट, लेगला अल्टरनेट नको, मारलेच पाहिजे आणि गरजेचं आहे. सगळ्यात मोठा मसाला आहे झाला. त्याच्यानंतर सीडला बोललो मार. या दोघांना पण काही फंक्शनल ट्रेनरवरती स्पॉटिंगच जात नव्हते, ते सारखे पाठी पळायला बघत. पण त्यानंतर लास्ट सेटला बोललो भाई फंक्शनल ट्रेनर ठेवा बाजूला, बार्बल रॉडवर स्पॉटिंग मारा आणि लगेच तिथं 20-20 रिपिटेशन कुठं बैठक मारा. लक्षात ठेवा या व्हेरियंटचे आपल्याला टोटल 3 सेट मारायचे. प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला जेवढा हेवी घेता येईल तेवढा हेवी घ्यायचा आहे. आम्ही आता बार्बल रॉडची स्क्वॉटिंग चालू केली कारण आम्हाला ट्राय करायचं आहे, चेक करायचं आहे की लोअर बॅकचा इश्यू सॉल्व झाला आहे की नाही. त्यामुळे आता आम्ही नॉर्मली लोअर बॅकचा इश्यू असेल तर बार्बल रॉडची स्क्वॉटिंग मारत नाही, डंबेलवर मारतो किंवा कॉन्सन्ट्रेटरवर मारतो, त्या स्मिथ मशीनवरती सपोर्टिव्ह स्क्वॉटिंग मारतो. ज्यांना लोअर बॅकचा इश्यू आहे त्यांनी लक्षात ठेवा बार्बल रॉडची स्क्वॉटिंग शक्यतो मारू नका, कारण बार्बल रॉड स्क्वॉटिंगवरती हा आणि डेडलिफ्ट हे 2 सेट असे आहेत की तुमचा लोअर बॅकवरती प्रेशर येतो आणि लोअर बॅकला इंजुरी व्हायची शक्यता याच्यामध्ये 100% असते. चल ब्रो, चल 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 चल. वाघ समोर वागतो वागतेस समोर तर वाघ. नीज आहेत ना मांडी नाही, नीज मांडत पण खाली येतं ना मांडी. आता पुढं नी हेत ना हे एल्बो ते मांडी तरी जाऊनीचं डाळ खाली चल. लाईट वेट एकदम जेव्हा लाईट वेट कसं होईल असं असतं. पूर्ण वागतोस तू. काही आज फर्स्ट टाईम वेट घेतला, बऱ्याच वर्षातून आम्ही स्क्वॉटिंगला वेट मारायला घेतला. ट्राय करूया मग बोललो आम्ही बघू. पण बोलला चल मार, चल मी आहे पाठी, म्हणून त्याच्यावरून बोलते हाफ मार. अरे इथंच पार्कच्या ओढल्यात मी हाफ मारला होतो, काय करा नाही आज बाबा. मी बोललो मी जर वेट मारतोय तर हाच सेम वेट सीटला पण मारतो तुला पण मारत नाही. तो ओके बोलला, सीट रडत ओके बोलला. मग याचा मी माझ्या डबल वेट मारत होता तो बघ चोडा पास केला, तो पास केला. शिरसोड शिरसोड सोड 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 मारतो लाईट लाईट कम ऑन मार दीदी चला अजून 2 मार्शा नंबर जस्ट 40 कर मार 20 40 कर. 4 5 6 7 8 9 पुढे गावतोस 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 एक नंबर. कमॉन मस्त कमॉन डोके जोड यूज इंदाक मार डोके डोके यूज किती वेळ आहे किती वेळ आहे डोके बाहेर कमॉन कमॉन किती रो कमॉन काम कर तो बेटा नाही पकड 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 सेकंड व्हेरियंट आपण घेतला फ्रंट स्क्वॉटिंग युजिंग डंबेल. फ्रंट स्क्वॉटिंगमध्ये आपल्याला जेवढा हेवी मारतील ना तेवढा हेवी मारता आहे. लक्षात ठेवा तुमचा नीज पूर्णपणे बाहेर नाही आले पाहिजेत. प्रॉपर स्ट्रेटमध्ये तुम्हाला खाली बसायचं आहे आणि हाफ मारायचे. हाफ याच्यासाठी की मसलवरती जास्त प्रमाणामध्ये टेन्शन घ्यावं म्हणून. फुल मारलं की आपलं मसलला आराम भेटतो म्हणून.
आता लगेच अल्टरनेट सेट फ्रंट उठक बैठका मारायचे. उठक बैठक त्याच्यानंतर किती मारायचे तेवढे मारू शकतो तुम्ही, तुमच्यावर डिपेंड आहे. आम्ही हेवी घेऊन 15 रिपिटेशन घेऊन 10 स्पॉट हे करतो, उठक बैठका मारतो. तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती जाता येत ना त्यानुसार मारा. या वेळेमध्ये पण तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत आणि हेवी घ्यायचे आहेत. आमच्या तर भाई सेकंड व्हेरियंटमध्ये पालख्या उठल्या, आत्मा निघून गेली बॉडी. तरी पण याला बोललो भाई चल, आता थर्ड व्हेरियंट घेतला आपण नी स्कॉटिकमध्ये पण या व्हेरियंटमध्ये आपण टोटल 3 सेट मारायचे. हे बोलत ते 2-2-2-2 पण बोलत 3 मारायचे. आणि तुम्ही पोझिशन चेक करा कशी मारली ती. स्ट्रेट तुम्हाला नीच्या वेटवरती खाली येतं आहे आणि नी टच केल्या तुम्हाला तसंच स्ट्रेट वरती येते. या सेटसाठी आम्ही अल्टरनेट सेट काहीच मारला नाही. रिझन हा आहे की हा आपल्या फ्रंट लेगमध्ये सगळ्यात डिफिकल्ट सेट आहे. त्यामुळे रोशनदाच्या तर याच्यात 5 झाली. रोशनदाला बोलतेच मार सेट तरी तो पळत होता, पण त्याकडनं मारून घेतला. सीटची पण सेम कंडिशन, सीट पण मारत नव्हता. सीटला बोललो भाई माहीत नाही, आज हा सेट मारतच आहे. जर हे बक्षीस झाली यांची बक्षीस आज देवादा पण काय हा सेट आल्यावर ते आला इथं बक्षीस करायला. त्याला बोलते जा तिकडे फॉरॉन्स मार, तर नाही ऐकत. मी मारतच नाही नारायण नारायण चल इजी रोशन मुकला आता बिर्याणी सकाळचा 2 ए 2 मार ये चल चक्की दे आमचा आत्मा निघून गेल्यानंतर 4 सेट घेतला आपण लेग प्रेसमध्ये. पण या व्हेरियंटमध्ये आम्ही भाई टोटल 3च सेट मारले, पण यातनं अल्टरनेट मारले. एक क्लोज ग्रिप, नंतर वाईड ग्रिपमध्ये पण एकदम वाईड यायचं नाही. तुम्हाला नॉर्मलच्या स्पॉटिंगच्या टायमाला तुम्ही जी ग्रिप ठेवताय त्यामुळे पण आम्ही टोटल 10 रिपिटेशन घेतले. क्लोज आता वाईड आता ऑलरेडी आमच्या पालख्या उडलेल्या, आत्मा निघून गेली बडबडनं त्याच्यामध्ये. नंतर परत बोलतोय रोशन की भाई 2च सेट मारायचे आहेत ना, तर लास्टचा सेट फुल हेवी मारायचा. मग काय बाबा, तर मला जेवढा हेवी प्लेट त्याच्या टाक जाऊ आपण मारूया. त्यावेळेस बक्षुदी पण ऑन टॉप करतो होती. सिरियस वर्कआउट पण चालू होता बक्षुदी पण. त्यात कपिल तर काय पोट घेऊन मध्ये येते सेटमध्ये मारताना काय समजत नाही. आज तर रोशनदानी आणि मी दोघांनी म्हणून पाक करायला ठरवलं आहे. सीड तर कॉमर्सच गेला आहे, तेव्हा तर मजा आहे. सेट मारायचे नाहीत झालं.
सगळे हेवी प्लेट टाकल्या गेला वरती 80चा घोडा मार बोलते ते चल त्यातनं बोलते 10 रेप केलेच पाहिजे अजिबात कमी असतो त्यात क्लोजला 10 वाईडला 10 आज भाई आत्मा बॉडीतून निघून परत येईल की नाही बॉडीमध्ये काय सांगतो मी ऐकतोय त्याला बोलत चल तू पण आता म्हणजे त्या माझ्याकडनं म्हणून घेतच ना तू पण माचल आता एक मिनिट लास्ट वेरियंट घेतला आपण लेग एक्सटेन्शन मशीन याच्यामध्ये तुम्हाला या वेरियंटमध्ये टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत जेवढे हेवी येतील तेवढे हेवी मारायचे आहेत आणि एक लक्षात ठेवा तुमचं सगळे सेट मारून झाले लेगचे की लेग लक्षात ठेवा स्ट्रेच करायला विसरू नका जर स्ट्रेचिंग नाही करताय तर तुमचे दिवसभर तुम्हाला मसलमध्ये क्रॅम्प येणार तर आपण काही करू शकत नाही आणि हा वर्कआउट ट्राय करा आणि आम्हाला प्लीज सांगा तुम्हाला कसा वाटला वर्कआउट थँक्यू फॉर वॉचिंग फॉलो फॉर मोर व्हिडिओज अँड लाईक अँड सबस्क्राईब